नमस्कार ताईंनो सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. अधिक महिना संपत आला पण मला धोंडे बनवायला काय झालंच नव्हतं गाईंसाठी, म्हणून मग आज बनवण्यासाठी घेतले होते. म्हणजे अमावस्या लागणार होती, काल बनवले होते मी रविवारचे धोंडे. काल 12:30ला अमावस्या लागणार होती ना, मग अमावस्या लागायच्या आधी म्हटलं देव अमावस्याचं पण करतात कोण कोण, पण आई म्हणली अमावस्या लागायच्या आधी गाईला धोंडे दे म्हणल्यावर मग 33 धोंडे करत असतात ना अधिक महिन्यात. गावाकडे तर रोज 33 धोंडे द्यायच्या बायका, आणि गाय पण भेटते ना त्यांना, त्याच्यामुळं त्या दररोज धोंडे द्यायच्या गाईसाठी 33 धोंडे. पण मला म्हणलं अधिक महिना संपत आला पण मला काय बनवणं झालंच नव्हतं, म्हणून मग आज बनवायला पण घेतले होते. मग आधी सकाळी घरातले लवकर उठले नव्हते, अजून सुट्टी होती ना काल रविवारची. मग सगळेजण झोपलेलेच होते. मी लवकर उठून 6 वाजता उठून आंघोळ हे केली आणि मग आधी कुकरला डाळच लावायला घेते होते. किचन तेवढं झाडून आवरून पुसून घेतलं होतं आणि मग म्हणलं देवपूजा नंतर करता येईल, तोपर्यंत डाळ पण आपली शिजल म्हणलं. मग डाळ कुकरला लावले आणि माझ्यासाठी चहा पण ठेवले. चहा पिला की मग आपल्याला पण थोडंसं काम करायला स्फूर्ती येते ना, आणि मग नाहीतर आळस आल्यासारखं होतं. सकाळी अर्धा कप आणि संध्याकाळी अर्धा कप 2 टाईम चहा मी घेते ताईंनो. मग चहा पिले की मग कामाला पण आपल्याला लागता येतं म्हणलं लवकर. मग चहा घेऊन मग पीठ पण मळून ठेवलं, म्हणजे पीठ लवकर मळून ठेवलं की मग पीठ पण भिजलं की पोळ्या खूप छान होतात. थोडंसं तेल आणि मीठ टाकून पीठ मळलं. तर आम्ही हळद काय नाही टाकत, कोण कोण हळद पण टाकलेलं बघते मी पुरणपोळीच्या पिठात. पण आमचं पीठ गहू छान असल्यामुळं हळद काय टाकायची गरज लागत नाही. तुम्हाला टाकायला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. मी काय हळद टाकली नव्हती, फक्त पीठ आणि तेल टाकलं होतं, म्हणजे पोळ्या पण नरम येतील. मग पीठ मळून ठेवलं की आपलं पण एक काम कमी होतं आणि पीठ पण लवकर भिजतं. मग ते पीठ मळून झाल्यावर मग भज्याचं पण पीठ भिजवून ठेवलं. त्याच्यात पण कांदा, हिरवी मिरची, लसूण आणि ओवा टाकला होता आणि मीठ टाकलं होतं. मळायला ठेवलं होतं. सोडा काय नव्हता टाकला, मला सोडा नंतर टाकता येईल करते वेळेस. मग ते पण पीठ भिजवून ठेवलं. एक पीठ भिजवायचं काम झालं की मग हे होतं. मग कपडे पण तोपर्यंत मशीनला लावून घेतले. डाळ पण शिजली होती. डाळ शिजल्यावर मग त्याच्यातलं सर्व डाळीतलं पाणी काढून घेतले. डाळीतलं पाणी काढून मग ते डाळ थोडीशी करून घेतली, गरम करून घेतली. आणि मग सर्व पाणी आटल्यावर थोडंसं नमक टाकलं, तर नमक टाकाच ताईंनो. नमक मिठाशिवाय चव येत नाही. मग मीठ टाकून मग मी 2 ग्लास टाकले होते ना, म्हणजे गाईसाठी धोंडे बनवायचे होते, घरी धोंडे बनवायचे होते आमच्या चौघांना पण. बाहेरला कुणाला काही जेवायला सांगितलं नव्हते, घरच्या घरीच केले होते मी आज धोंडे. मग 2 ग्लास टाकले होते. गुळाच्या पुरणपोळ्या आवडतात ना मला, पण तुषारला पुरणपोळी आवडत नाही गुळाची, म्हणून मग साखरेचीच पोळ्या केल्या होत्या. गुळाच्या खायला खूप छान लागतात, दिसायला ह्या छान दिसतात साखरेच्या, पण खायला गुळाच्याच छान लागतात. पण तुषार नको म्हणला, म्हणून मग साखरच टाकून पुरण केलं. मग पुरण शिजेपर्यंत तोपर्यंत इकडे देवपूजा पण करून घेतली. देवपूजा करून फुलं वाहिले, दिवा अगरबत्ती लावून घेतला, म्हणजे अमावस्या होती ना, म्हणून मग दिवसभर राहिला असं दिवा पण लावून घेतला. अमावस्या पौर्णिमेच्या दिवसभर दिवा ठेवल्यानं चांगलं असतं ना, म्हणून मग दिवसभर दिवा ठेवत असल्यामुळे तोपर्यंत पुरण पण शिजवून घेतलं. पुरण पण शिजून झालं. मग पुरण पण वाटायला घेतलं होतं. पुरण वाटायला माझ्याकडे पुरणयंत्र आईची तर पहिले पुरणयंत्र होतं, त्याच्यावर लय पटकन व्हायचं. पण आता चाळणीतच वाटते मी. चाळणीत बारीक पण होतं छान, आणि पुरण पण खूप छान शिजलं होतं आणि लवकर पण शिजलं होतं. आपण पुरण आधी परतून घेतलं ना, साखर टाकायच्या आधी थोडंसं परतायचं आणि मग साखर किंवा गूळ टाकायचं. तेव्हा तसं केलं की पुरण पण खूप छान होतं आणि डाळ पण छान शिजली होती. मग हे आमटीच्या सारणाची तयारी करत होते. आधी खोबरं भाजून घेतलं, ते काळ्या तव्यात भाजते म्हणजे आमटी खूप छान लागते, चवीला पण होते आमटी. मग काळा तवा आहे माझ्याकडं, भाकरी बनवते ना त्याच्यावरच मग आधी खोबरं भाजून घेतले आणि मग पुन्हा कांदा, लसूण, कोथिंबीर आणि अद्रक टाकून ते पण भाजून घेतले आणि मग त्याची पेस्ट बनवून घेतली. आणि इकडे आमटीची तयारी करून झाल्यावर मग आमटी बनवायला घेतली. आधी तेल टाकलं, त्याच्यात जिरे मोहरी टाकून आणि तो वाटलेला कढीपत्ता टाकला आणि तो असं वाटलेला मसाला टाकला. मसाला आधी परतल्यामुळं नंतर परतायला काही जास्त वेळ लागत नाही. मग तो मसाला पण छान असा परतून घेतला आणि काळा मसाला माझा गावाकडला, मग तो काळा मसाला पण टाकला होता आमटीसाठी. आमटी खायला पण खूप छान झाली होती. अशी तुम्ही कशी आमटी करता ताई नक्की मला कमेंट करून सांगा. मग आमटी करून झाली की मग पुढच्या तयारीला लागले होते. म्हणलं मग ते पण तोपर्यंत उठतील म्हणलं, तर मग ते तिघं तोपर्यंत उठले होते. त्यांच्या पण आंघोळ्या चालू होत्या. मग तोपर्यंत माझा अर्धा स्वयंपाक तरी झाला होता त्यांनी उठेपर्यंत. आमटी बनवून झाली आणि मग नंतर मग भजे पापड तळायचं पण होतं. म्हणलं आधी पापड तळून ठेवा, नंतर भजे गरम गरम तळता येतात म्हणलं. आमटीला कढी येईपर्यंत मग तो वरतून कोथिंबीर पण टाकले आणि थोड्या वेळ बारीक गॅसवर आमटी तिकडल्या गॅसवर ठेवली, उकळायला ठेवली. म्हणजे बारीक गॅसवर उकळली ना जास्त वेळ राहते, पण आता उन्हाळ्यामुळे लवकर खराब होतात ना भाज्या, म्हणून मग बारीक गॅसवर तिकडं उकळायला ठेवली. आणि नंतर इकडं मग पापड तळायला घेतले. आधी पापड कुरडई सगळं तळून घेतले आणि तोपर्यंत त्यांना तिकडे चहाला पण ठेवले होते. त्यांची आंघोळ झाली होती. म्हणजे ते म्हणले नाश्ता नको, आता स्वयंपाक होतो तर राहू दे म्हणले.
स्वयंपाकाचंच कर म्हणले. मग लवकर जेवण पण करता येते. मग आधी कुरडई तळून घेतली आणि उष्णतेला तर कुरडई चांगली तळत नाही ना आणि फुलत पण नाही, म्हणून मग आधी कुरडई तळली आणि मग नंतर पापड्या तळायला घेतल्या. तर कुरड्या बघा ना किती छान फुलतात. खूप सुंदर आईनं कुरड्या केल्या होत्या ह्या वर्षी. आईच्या जर त्या वर्षीच कुरड्या खूप छान होत्यात. मग कुरड्या पापड तळून झाल्या. मग तोपर्यंत तिकडे त्यांचा चहा पण उकळला होता, त्यांना चहा पण ओतून दिले. मग चहा पाणी झाल्यावर पोरांना पण चहा दूध दिले होते आज. त्यांना पण काय नाश्त्याला हे दिलेच नव्हते. म्हणलं स्वयंपाक लवकर झाला. मग सगळेजण सोबत जेवण करू. गाईला आधी धोंडे द्यायचे होते, मला पण घाई होती थोडी स्वयंपाकाची, म्हणून मग त्यांना नाश्त्याला दिलेच नव्हते आज. पापड तळून झाल्यावर भजे म्हणल्यानंतर गरम गरम तळता येतील म्हणून मग भजे तळायला काय घेतले नव्हते. मग पापड तळून ठेवले. तोपर्यंत म्हणलं धोंड्याची पण तयारी करता येईल. आपल्याला धोंडे 33 धोंडे उकळलेले द्यायचे असतात ना, म्हणजे तळलेले धोंडे असं तेलकट असल्यामुळे गाईना वास घेता येतो ना, ते तर खात नाहीत. मग म्हणून आई म्हणली मग उकळलेलेच धोंडे द्या. आमच्याकडे उकळलेले धोंडे देतात गाईला दररोज. मग आधी धोंडे बनवून घेतले 33 आणि आम्हाला खायला तळलेले करायचे होते, म्हणून मग गाईसाठी आधी 33 धोंडे उकळायला ठेवले. पाण्यात थोडंसं तेल टाकलं की चिटकत नाहीत खाली पण आणि एकमेकांना पण चिटकत नाहीत, म्हणून थोडंसं पाण्यात तेल टाकले आणि मग धोंडे उकडायला ठेवले. मग धोंडे उकडून झाल्यावर मग खायसाठी पण धोंडे आम्हाला बनवायचे राहिले होते. मग ते पण धोंडे बनवायला घेतले. एकटे असल्यामुळं कसं कामाला आपल्याला ही करायला विचार करून करावं लागतं ना, म्हणजे पटपट काम पण होतं. धोंडे बघा ना किती सुंदर झाले होते. एक पण धोंडा चिटकल नव्हता तेल टाकल्यामुळं. असे मोकळे मस्त धोंडे झाले होते. मग आधी देवाला दाखवून दिले. घरात पण गाय आहे ना, मग घरातल्या पण गाईला देवाला दाखवून दिले त्याचं नैवेद्य धोंडे. आणि मग त्या नैवेद्य दाखवलं आणि पाणी ओवाळून अगरबत्ती लावून पूजा केली देवाची. मग पूजा करून नैवेद्य दाखवून झाल्या. मग तेजस मला बाकीचा स्वयंपाक राहिला होता. मला स्वयंपाक करता मला काय बाहेर जायला वेळ नव्हता, म्हणून मग त्याने हळदी कुंकू लावून मस्त असे धोंडे घालून आला. धोंडे खाईपर्यंत तो तिथंच थांबला होता. मग म्हणला इकडे जायला नको, म्हणून पूर्ण तो धोंडे खाऊ घालूनच घरी परतला. मग त्याने एक माझं काम हलकं केलं होतं. मला जावं लागणार होतं, जायला पाहिजे होतं, पण मला काय वेळ नव्हता, म्हणून मग तोच गेला. आणि त्याला असे कामं पण करायला खूप आवडतात. म्हणलं जाऊ दे, मी नाही तर कोणाच्या काना हातून दिलेच ना, म्हणून मग त्याच्याजवळ दिले. आणि मग खायला पण असे धोंडे बनवले होते 10-12. तळलेले उकळलेले खात नाहीत घरी कोण, मग तळूनच केले होते आणि थोडेसे मोठे साईजचे पण केले होते. खूप छान झाले होते धोंडे पण. मग धोंडे बनवून झाल्या. मग पुरणपोळ्या पण करायला घेतले होते. पीठ मऊ केलं, नरम केलं, थोडंसं तेल लावून नरम केलं की पोळ्या पण बघा ना किती छान फुगत होत्या. पोळ्या पण खूप छान होते. आणि त्याच्यात कोण मैदा पण घालतात, पण मैदा पण घालायची गरज नाही ताईनो. पीठ थोडं भिजलं ना, चांगलं भिजलं की पीठ पोळ्या खूप छान होतात. एक असं पलटी मारता पण येत नव्हतं मला पोळ्या. इतक्या सुंदर अशा पोळ्या होत होत्या आणि खायला पण खूप छान नरम झाल्या होत्या पोळ्या. बघा मला पलटी मारता येत नव्हतं, म्हणून मग मी उलटण्याचाच वापर केला होता काल पुरणपोळी भाजायला. मग पोळ्या बघा ना किती सुंदर झाल्या होत्या. मग 5-6 पोळ्या केल्या. तर आम्ही चौघच होतो ना जेवणारे, म्हणून मग थोड्याशा पोळ्या हे झाल्या. पोळ्या झाल्यावर मग उंडा बघा ना मी कशी भरते. असं आपण चपातीसारखं थोडंसं हे करून घ्यायचं, खोलगट करून घ्यायचं ह्याचा पिठाचा गोळा, आणि त्याच्यात मग आपण पुरणाचा गोळा करून त्याच्यात भरून घ्यायचा. पोळ्या खूप छान होत्यात. मग पडलेले थोडेसे भांडे पण घासून येते. त्याचे पप्पा थोडा वेळ कंपनीत जाऊन येतो मला लाईन अप करून, मग ते पण गेले होते. म्हणून मग सगळं किचन ओटा साफ करून घेतला, भांडे घासून घेतले, फरशी पुसायची राहिली होती, फरशी पुसून घेतली, सगळं आवरून घेतले. आणि मग म्हणलं मग आपल्याला पण जेवण केलं की काम पण करावं असं वाटत नाही ना, म्हणून मग बाकीचे कामं आधी आवरून घेतले. आणि मग भजे तळायचे राहिले होते, म्हणून मग नंतर भजे तळायला हे म्हणलं आपल्याला वेळ पण लागल. गरम भजे चांगले लागतात ना, म्हणून मग ते मागं ठेवले होते ना भजे तळायचं. मग त्याने आल्यावर मग लगेच भजे तळायला घेतले. भजे पण खूप छान झाले. ते भज्याचं पण पीठ भिजलं होतं ना, आणि सोडा पण वापरायची गरज पडली नाही. तरी पण सोडा वापरले की भजे आपल्याला जेवण पण जात नाही ना, म्हणून सोडा घातला नाही. पीठ भिजल्यामुळे भजे पण नरम होत होते आणि छान पण झाले होते, फुगले पण होते भजे. मग भजे तळून झाल्यावर मग आम्ही चौघं पण सगळेजण जेवायला बसलो. ताट करून घेतलं सर्वांसाठी. आणि असा मग गाईला धोंडे पण दिल्यामुळं खूप छान वाटलं होतं आज. आणि आधी गाईला नैवेद्य गेला ना, गाईला नैवेद्य गेला, देवाला नैवेद्य दाखवला, वरती तुळशीला पण नैवेद्य दाखवला. आणि मग आम्ही सर्वांनी जेवण हे करून घेतलं. माझे व्हिडिओ आवडले तर सर्वांनी ताईनो लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुरणपोळी कशी झाली ताईनो नक्की सांगा सर्वांना. माझा व्हिडिओ आवडला, व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.